एल्फिस्टन अर्थात प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या वरती असलेल्या रेल्वे ब्रिजच्या पाडकामाकरता काल शनिवारी मध्यरात्री एक विशेष मेगा ब्लॉक जो आहे तो मध्य रेल्वेकडनं घेण्यात आलेला होता। रात्री 10:30 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजल्यापर्यंत मध्य रेल्वेवरच्या अप आणि डाऊन मार्गावरच्या या संपूर्ण मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता। आणि गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या वरती असलेला जो रेल्वे ब्रिज आहे त्याचं पाडकामाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होतं। आणि या पाडकामाकरता खरं तर काल रात्री विशेष मेगा ब्लॉक जो आहे तो मध्य रेल्वेकडनं घेण्यात आलेला होता। परंतु हा मेगा ब्लॉक जो आहे तो रात्री 10:30 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत होता। परंतु 6 वाजता देखील मेगा ब्लॉक जो आहे तो उघडला नसल्यामुळे प्रवाशांची तारेवरची कसरत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळालेली होती। अखेरीस आता मध्य रेल्वेवरची वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान हा मेगा ब्लॉक जो आहे तो संपुष्टात आलेला आहे, रात्रकालीन मेगा ब्लॉक। आणि आपण पाहू शकतो की कल्याण कर्जत या ठिकाणी जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या ज्या काही गाड्या आहेत त्या आता सुरळीतपणे धावताना आपल्याला सध्या पाहायला मिळतात। आज रविवारचा दिवस आहे। आज मध्य रेल्वे हार्बर रेल्वेवरती विशेष मेगा ब्लॉक जो आहे तो देखील घेण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु सकाळी रात्री 10:30 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत असणारा मेगा ब्लॉक पुढील 1.5 तासांकरता खरं तर वाढल्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रवासाचे हाल जे आहेत ते पाहायला मिळालेले होते। त्यामुळे दादरच्या पुढे कोणतीही ट्रेन जी आहे मध्य रेल्वेवरती अर्थात CSMTकडे जाणारी रेल्वे जी आहे ती जात नव्हती। परंतु आता 1 ते 1.5 तासांच्या नंतर मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरळीत झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय बंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।